तर या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र यानंतर आपण बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा सिटी 60 मधून. पुण्यात स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी भाजपचं धोरण फिक्स. 11 ते 2च्या वेळात इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करतील. भाजपच्या 7 स्वीकृत नगरसेवकांसाठी तब्बल 300 अर्ज. काही नव्या तर काही जुन्या चेहऱ्यांना संधी मिळणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 तालुक्यात सभापती उपसभापती पदांच्या आज निवडी. महायुतीच्या फॉर्म्युल्याकडे लक्ष. दुपारी 3 वाजता पहिली सभा. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतात. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये महायुतीची सत्ता. परभणी जिल्हा परिषदेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असून अध्यक्ष भाजपचाच होणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी केलं स्पष्ट. 18 मार्चला परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड. तर सर्व पक्षांना एकत्र करत शिवसेनेला अध्यक्षपद देऊन सत्ता मिळवण्याची राष्ट्रवादीची खेळी. महायुतीच्या बाबतीमध्ये आमची पुढच्या आठवड्यामध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर सगळं काही कळेल. अध्यक्ष तुमचा होईल का? निश्चितच चालू आहे. सगळ्यात मोठा पक्ष जिल्ह्यामध्ये भाजप आहे, म्हणून जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपाचाच होणार. आज पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार. महापालिका आयुक्त नवल किशोर राम अर्थसंकल्प सादर करणार. कोणत्या नवीन प्रकल्पांना तरतूद मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष. मनसे नेते अविनाश जाधव यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. सामाजिक न्याय विभागामध्ये अनियमितता आणि घोळ असल्यानं चौकशीची मागणी. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयातील खासगी सचिवावर पत्रातून आरोप. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत. आपण थेट जाऊयात.